लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक रोड सुभाष रोड येथील बारदान गोदामाला भीषण आग। गोदामासह शेजारील 9 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक रोड परिसरात असलेल्या सुभाष रोड येथील बारदानाच्या लाकडी गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। सोमवार दिनांक 5 रोजी सकाळी 9:45 ते 10 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे। या आगीमध्ये गोदामासह शेजारील 9 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत। बारदान गोदामाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून अग्निशमन दलाचे 16 बंब घटनास्थळी दाखल झाले। आगीमध्ये लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे। आग भीषण असली तरी सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही। आग लागलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमा झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक रोड सुभाष रोड येथील बारदान गोदामाला भीषण आग लागली। या आगीच्या झळीने बाजूची दुकानं आणि वखारही धोक्यात आलेली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय बिटको हॉस्पिटल जवळ जुने कोर्टाच्या मागील बाजूस आनंद कॉम्प्लेक्स समोर सोमनाथ बाबा चाळ येथील अनवर उमर खान, सुकडू उमर खान बारदानवाले यांच्या बारदानाच्या गोदामाला तर बापू उगले यांचे गल्डर दिलीप गायकवाड आणि कृष्णा कुंदे, इस्माईल खान, अकबर खान यांचे बारदान गोदामाला तर ललित ठक्कर यांच्या वखारीला, कलीम पठाण यांचे राधिका ट्रेडिंग कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या आगीचे नाशिक रोडमधील विविध भागातून धुराचे लोट बाहेर येताना दिसत होते। नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवले। अग्निशमन दलाच्या नाशिक रोड येथील 3, देवळाली कॅम्प येथील 2, प्रेसच्या 2 आणि नाशिक मुख्यालय येथील 3 गाड्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। या आगीची झळ शेजारच्या लाकडाच्या वखारीने पेट घेतल्याचं समजतंय। अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले। आगीत कोणत्याही प्रकारची सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। रिपब्लिकन वार्तासाठी मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले, नाशिक।